यवतमाळमध्ये बच्चू कडूंवर गुन्हा दाखल झालेला आहे। गावात सभा घेतली असती तर चेंगराचेंगरी झाली असती। बच्चू कडूंची गुन्हा दाखल झाल्यानंतर ही पहिली प्रतिक्रिया आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं देखील बच्चू कडू म्हणतात। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। बच्चू कडू एकंदरीत काय सांगा, तुमच्यावर गुन्हा सुद्धा पोलिसांनी दाखल केलेला आहे। खरं तर फार चुकीचं आहे। अचानक गर्दी वाढल्यामुळं लोकांनीच ती व्यवस्था केली आणि रस्त्यावर लोक उतरले आणि त्याच्यातून काही तास ट्रॅफिक बंद झाली, मान्य आहे। पण त्याच वेळेस हरिभाऊ बागळे हे पण आले होते सकाळी गुंज या गावी। तिथे 3-4 रस्ते पोलिसांनीच ब्लॉक केले। सगळ्यांना त्यांचा कार्यक्रम आल्यापासून तर जाणेपर्यंत म्हणजे तिथे 5 तास ब्लॉक केले। बऱ्याच लोकांचं शेतात जाणं झालं नाही, शेतामध्ये ते जाऊ शकले नाही, त्यांचे कामधंदे थांबले। म्हणजे कायदा मोठ्या नेत्यांना लागू नाही आणि लहान माणसांना तो लागू पडतोय। अशा प्रकारची कायद्याची जर परिभाषा झाली तर मग कठीण आहे। कायदा सगळ्यासाठी समान असला पाहिजे। त्याच्यानं गुन्ह्या घेण्याचा आम्हाला काही फार फरक पडत नाही आणि गुन्हेच काय, आम्ही सर्वपरी शेतकऱ्यांना बलिदान करण्याची आमची तयारी आहे। पहिले त्यांनी 15 दिवसात सांगितलं, मग दुसऱ्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की अधिवेशनात आम्ही जाहीर करू, कारण अधिवेशन चालू असताना बाहेर जाहीर करता येत नाही। आम्हाला ते मान्य होतं आणि आता 3 दिवस राहिले, आजचं तर 15 गेली, 16, 17, 18, तर 3 दिवसात ते जाहीर करतं का नाही करत मला माहीत नाही। पण नाही केलं तर आम्ही तर मात्र पिच्छा सोडणार नाही। दुसरी गोष्ट, दिव्यांगाच्या मानधनाबाबत ते म्हणत होते आणि शेतमजुरांच्या बाबतीत त्यांनी शेतमजुरांना अपघात विमा लागू करू ते त्यांनी जाहीर केलेलं आहे। आशा आहे, आशा ठेवून नाही झालं तर लढणं आमचं चालू राहील। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।